नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट. बाजाराचे कोणकोणते प्रकार आहेत, कसे आहेत याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. या ठिकाणी आपण बाजार म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे आपण बाजार कशाला म्हणतो, तर एखादं विशिष्ट ठिकाण आहे, त्या विशिष्ट ठिकाणाला वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, त्या ठिकाणाला आपण बाजार असं म्हणत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला आपण बाजार असं म्हणत असतो. पण अर्थशास्त्रामध्ये ही जी संकल्पना आहे ही एका विशिष्ट अर्थाने वापरली जात असते. मग अर्थशास्त्रामध्ये काय आहे की अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकाच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात, अशा ठिकाणाला बाजार असं म्हणतात. थोडक्यात काय, आपण या ठिकाणी बाजाराचा अभ्यास, बाजाराचे प्रकार, बाजाराची व्याख्या, कोणकोणते बाजाराचं प्रकार आहेत किंवा बाजाराचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. या ठिकाणी बाजाराची व्याख्या आपल्याला अभ्यासायची आहे. बाजाराची व्याख्या जी आहे ती ऑगस्टिन कोरोनो यांनी दिलेली आहे. काय त्यांनी व्याख्या सांगितलेली बघा. ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते अशी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नाही, तर असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेतेदार यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती आपणाला दिसून येत असते. म्हणजे या ठिकाणी कोरोनो यांची व्याख्या जी आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाजारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. एक विशिष्ट ठिकाणाला बाजार असं म्हटलं जातं, परंतु असा विशिष्ट भूप्रदेश आहे की ज्या ठिकाणी खरेदी आणि विक्रेतेदार यांच्यामध्ये एकमेकाशी परस्पराशी इतका जवळचा संबंध प्रस्थापित होतो की त्या ठिकाणी वस्तूची जी किंमत आहे ती सहज आणि लवकरात लवकर किंवा चटकन समान होण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येत असते. म्हणजे या ठिकाणी कोरोनो यांच्या व्याख्येमध्ये काय आहे की ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये एकमेकाच्या जवळचा संबंध प्रस्थापित होताना दिसून येत असतो. एक विशिष्ट ठिकाण पाहिजे. म्हणजे कोरोनो यांच्या व्याख्यानुसार जर पाहिलं तर बाजारासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर एक पहिले ग्राहक आणि विक्रेते पाहिजेत. ग्राहक आणि विक्रेते असल्याशिवाय बाजार असू शकत नाही आहे. दुसरं आहे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे. म्हणजे नुसतेच ग्राहक आणि विक्रेते एकत्र येणं म्हणजे बाजार नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मैदानावर भरपूर विद्यार्थी खेळताना दिसले तर त्याला एकत्र येणं म्हणजे बाजार म्हणता येणार नाही. किंवा अनेक समाज एकत्र येणं, एखाद्या सभेसाठी, संमेलनासाठी एकत्र येणं, त्यालाही बाजार म्हणता येणार नाही. ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजेत, पण ते ग्राहक आणि विक्रेते काय करत असले पाहिजेत, वस्तू आणि सेवा यांची खरेदी करणारे असले पाहिजेत. अजून एक त्या ठिकाणी तिसरी गोष्ट आपल्याला दिसून येईल कोरोना यांच्या व्याख्यामध्ये, वस्तूची किंमत असली पाहिजे. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा त्या ठिकाणी खरेदी विक्री केल्या जाणार आहेत त्या वस्तू आणि सेवांना किंमत त्या ठिकाणी अस्तित्वात असणं आवश्यक आहे. किंमतीशिवाय वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होऊ शकत नाही. चौथी गोष्ट आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. म्हणजे ग्राहक एकत्र येतात, विक्रेते एकत्र एखाद्या विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करायला ते तयार असतात, वस्तूची किंमत निश्चित असते, परंतु ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध प्रस्थापित होणं आवश्यक आहे. म्हणजे विक्रेता ग्राहकाला ज्या वस्तू विकणार आहे त्या विक्रेत्याला आणि ग्राहकाला बाजारविषयक पाचवी गोष्ट काय असली पाहिजे, ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या वस्तू ग्राहक खरेदी करतोय त्याला त्या वस्तूचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्या वस्तू विक्रेता विकतोय त्यालाही माहीत असलं पाहिजे की या वस्तू ग्राहकाला आपण ज्या विकतोय, म्हणून तर किंमत त्या ठिकाणी वस्तूची किंमत लवकरात लवकर समान होण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे कोरोनो यांच्या व्याख्येनुसार जर विचार केला तर या ठिकाणी बाजारासाठी ग्राहक विक्रेते फक्त असून चालणार नाहीत, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री फक्त होऊन चालणार नाही, वस्तूची किंमत असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. ग्राहक विक्रेते पाहिजेत, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे, वस्तूची किंमत निश्चित झाली पाहिजे, ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध प्रस्थापित झालेला असला पाहिजे आणि ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचं काय असलं पाहिजे किंवा बाजाराचं ज्ञान असणं आवश्यक आहे. असं विशिष्ट ठिकाण
त्या ठिकाणाला कुर्णो यांच्या मतानुसार बाजार असं म्हणतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते येणे त्याला बाजार म्हटलं जात नाही आहे, तर बाजार म्हणजे असा भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेतेदार यांच्यामध्ये इतका जवळचा परस्पर संबंध निश्चित होतो की त्यामुळे वस्तूची किंमत काय होते, सहज लवकरात लवकर समान होते, सहज समान होण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्या ठिकाणाला आपण बाजार असं म्हणतो. म्हणजे कुर्णो यांच्या मतानुसार ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध प्रस्थापित झाला पाहिजे आणि वस्तू आणि सेवांची किंमत जी आहे ती लवकरात लवकर समान होण्याची प्रवृत्ती दिसून आली पाहिजे. अशा विशिष्ट ठिकाणाला कुर्णो यांच्या मतानुसार बाजार असं म्हणतात. बाजार म्हणजे काय ही व्याख्या कुर्णो यांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी आपल्याला बाजाराचं वर्गीकरण करायचं आहे. बाजाराचं वर्गीकरण प्रामुख्याने 3 पद्धतीने केलं जात असतं. एक स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण, मग या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण स्थळ. दुसरं आहे काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आणि तिसरं आहे स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण. स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण 3 पद्धतीने केलं जातं. स्थानिक बाजार किंवा स्थानिक बाजारपेठ, दुसरं आहे राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. काळानुसार वर्गीकरण करताना 4 पद्धतीने केलं जातं. अल्पकालीन बाजार, अत्यल्पकालीन बाजार, दुसरा आहे अल्पकाळ, तिसरा आहे दीर्घकाळ आणि चौथा आहे अतिदीर्घकालीन बाजार. म्हणजे काळानुसार अतिअल्पकाळ, दुसरा आहे अल्पकालीन बाजार, तिसरा आहे दीर्घकालीन बाजार आणि चौथा आहे अतिदीर्घकालीन बाजार. स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण करताना पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा या पद्धतीने केलं जातं. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये आपल्याला स्पर्धेनुसार बाजाराच्या वर्गीकरणाचा जास्त अभ्यास करावायचा आहे. स्पर्धा म्हणजे काय, यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा या 2 पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आणि पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी ठरते किंवा किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर बाजाराच्या वर्गीकरणामध्ये अपूर्ण स्पर्धेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक मक्तेदारी, यालाच आपण एकाधिकार असं म्हणतो. दुसरा आहे अल्पाधिकार म्हणजे अल्पजनाधिकार आणि तिसरा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा, एकाधिकारयुक्त स्पर्धा. अशा पद्धतीनं बाजाराचं वर्गीकरण आपण करणार आहोत आणि त्या पद्धतीनं बाजाराचा वर्गीकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. आता आपण सुरुवातीचा जो पहिला प्रकार आहे अल्पकालीन स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण, स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. काळानुसार बाजाराचं वर्गीकरण जे आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. या 2 प्रकाराचा अभ्यास आत्ता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. स्थळानुसार बाजाराचं जे वर्गीकरण आहे त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, तर 3 प्रकार आहेत. एक स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, तर स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्याच ठिकाणी ग्राहक खरेदी करतो, त्याला आपण स्थानिक बाजारपेठ असं म्हणतो. म्हणजे शेतकऱ्याने आपल्या गावामध्ये ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या आपल्या गावातच विकणं याला स्थानिक बाजारपेठ असं म्हटलेलं आहे. किंवा गावामध्ये एखादा व्यवसाय असेल त्या वस्तू गावात तयार करणं आणि गावातच विकणं याला आपण स्थानिक बाजारपेठ असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, तर राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. देशांतर्गत शब्द बघा या ठिकाणी देशांतर्गत वापरलेला आहे. देशांतर्गत जो आहे म्हणजे देशातल्या देशात, म्हणजे आपण असं म्हणूया देशात जेवढी राज्य आहे त्या राज्यातल्या राज्यात होणारा व्यापार. म्हणजे प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम सगळे लागू होतात. म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठेला जे आहेत ज्या देशामध्ये जे सगळे नियम आहेत, उदाहरणार्थ आपला भारत देश आहे, आपल्या भारतामध्ये जेवढे नियम बाजाराच्या बाबतीत लागू केलेले आहेत ते सगळ्या बाजारपेठेला लागू होतात, त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो. राष्ट्रीय बाजारमध्ये महाराष्ट्राने गुजरातला वस्तू देणं, गुजरातकडून महाराष्ट्राला येणं किंवा सिक्कीम राज्यातून महाराष्ट्रात येणं किंवा महाराष्ट्रातून अरुणाचल प्रदेशला वस्तू जाणं याला आपण राष्ट्रीय बाजार असं म्हणतो. म्हणजे देशांतर्गत बाजार. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत स्वरूपाचा असतो आणि राज्यातला होणारा बाजार याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो. म्हणजे देशाच्या अंतर्गत होणारा, भूसीमेअंतर्गत होणारा बाजार. तिसरा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून
ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांचा आदानप्रदान होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दोन राष्ट्रामधला व्यापार, दोन राष्ट्रामध्ये जो व्यापार होणार, उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका, भारत आणि जपान, भारत आणि रशिया या देशामध्ये होणारा जो व्यापार आहे त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजार असं म्हणणार आहोत. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ आहे आणि ज्यामध्ये देशाच्या सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांचा आदानप्रदान किंवा वस्तू आयात केल्या जातात आणि वस्तू निर्यात केल्या जात असतात, त्याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो. म्हणजे भारताचा इतर देशाशी किंवा इतर देशाचा भारताशी असणारा व्यापार याला आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो. म्हणजे स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण करताना एक स्थानिक बाजारपेठ, लोकल आपण म्हणतो याला, या वस्तूंचं उत्पादन जवळ करणं आणि जवळच विकणं याला आपण स्थानिक बाजारपेठ असं म्हणतो. राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये राज्यामध्ये होणारा व्यापार म्हणजे देशांतर्गत व्यापार, ज्या देशाला जेवढे नियम असतात तेवढे सगळे नियम त्या बाजाराला त्या ठिकाणी लागू असतात. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे दोन देशामध्ये होणारा बाजार, म्हणजे जागतिक सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होणं, म्हणजे भारताचा अमेरिकेची, भारताचा जपानशी होणारा व्यापार यालाच आपण आंतरराष्ट्रीय बाजार असं म्हणत असतो. याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण 4 पद्धतीने करणार आहोत. पहिला आहे अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे काय की अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. म्हणजे हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा असतो ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. अत्यल्प काळ जो आहे त्यामध्ये वस्तूचा पुरवठा जरी मागणी वाढली तरी त्या ठिकाणी पुरवठा वाढवता येत नाही, कारण हा काळ जो आहे हा अत्यल्प असतो. त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करत असते. म्हणजे वस्तूची किंमत जी आहे ती मागणीनुसार या ठिकाणी ठरताना दिसून येणार आहे. आणि हा अल्प काळ जो आहे, अत्यल्प काळ जो आहे हा काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो. जास्तीत जास्त आठवड्याभर हा बाजार चालतो, ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. अशाच बाजाराला आपण अत्यल्प काळ असं म्हणत असतो. म्हणजे अत्यल्प काळ हा असा काळ आहे की ज्यामध्ये आपणाला वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही आणि या ठिकाणी वस्तूची किंमत मागणीवरून ठरताना आपणाला दिसून येत असते. दुसरा प्रकार आहे काळानुसार अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे काय, अल्प काळ म्हणजे काय, तर दुसरा प्रकार जो आहे तो अल्प काळ आहे. अल्प काळ म्हणजे काय, हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत म्हणजे या काळात वस्तू आणि सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचं समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढवता येणं आपल्याला शक्य आहे. म्हणजे काही काळापुरता आपणाला या ठिकाणी पुरवठा वाढवता येऊ शकतो. उदाहरणार्थ श्रमाचा पुरवठा. अत्यल्प काळामध्ये अल्प काळामध्ये हा काळ जो आहे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू आणि सेवांचा पुरवठा जो आहे आपणाला काही काळापुरता 1 वर्षाच्या काळापुरता वाढवता येणं शक्य आहे. त्याला आपण अल्प काळ असं म्हणतो. म्हणजे अल्प काळ जो आहे हा 1 वर्षाच्या आत असणारा काळ आणि या काळात वस्तू आणि सेवांचा पुरवठा आपणाला वाढवता येतो, त्याला आपण अल्प काळ असं म्हणतो. उदाहरणार्थ श्रमाचा पुरवठा अल्प काळापुरता आपणाला वाढवता येत असतो, दीर्घ काळात वाढवता येत असतो, अल्प काळात वाढवता येत नाही. त्यानंतर दीर्घकाळ. दीर्घकाळ हा असा कालावधी आहे की ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. आता उत्पादनाचे घटक किती? 4. कोणते? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या घटकावरती केला जाणारा खर्च त्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो. म्हणजे या घटकांना दिला जाणारा मोबदला, उत्पादनाचं कार्य सुरू असताना या उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला म्हणजे भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा, हा जर खर्च केला तर त्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो. त्यांना जर मोबदला दिला तर त्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो. हा उत्पादन खर्च जेव्हा आपल्याला बदलणं शक्य असतं तेव्हा त्याला आपण दीर्घ कालावधीचा बाजार असं म्हणतो. म्हणजे दीर्घ काळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणं शक्य होत असतं. हा जो दीर्घ कालावधी आहे काही वर्षांचा असतो. सर्वसाधारणपणे 5 वर्षापर्यंतचा कालावधी, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतचा कालावधीत जो बाजार होतो त्याला आपण दीर्घ काला असं म्हणत असतो.
म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या काळामध्ये आपणाला उत्पादनाचे घटक आहेत, उत्पादन खर्च आहे, उद्योग संस्थेमधले उत्पादन घटक किंवा उत्पादन खर्च बदलणं सहज शक्य होत असतं, असा काळ म्हणजे दीर्घकाळ होय. म्हणजे दीर्घकाळ हा असा काळ आहे की ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च आपणाला बदलणं शक्य आहे. उदाहरणार्थ एखादी उत्पादन संस्था आहे, त्या उत्पादन संस्थेमध्ये उत्पादनाचे घटक आहेत, कामगार कमी करणं, कामगार वाढवणं किंवा कच्चा मालाचा पुरवठा वाढवणं. 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत आपण हा कच्चा मालाचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात आपणाला बदलता येणं शक्य आहे किंवा कारखान्याची इमारत बदलणं हे 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला ते शक्य आहे. म्हणून असा जो बाजार आहे त्याला आपण दीर्घकालीन बाजार असं म्हणत असतो. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे अतिदीर्घकालीन. अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने बदलता येणं शक्य आहे. म्हणजे हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. म्हणजे अतिदीर्घकाळ म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त असणारा कालावधी की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदानं म्हणजे स्थिर आणि बदलते जेवढे उत्पादनाचे घटक आहेत हे सगळे उत्पादनाचे स्थिर घटक आणि बदलते घटक दोन्हीही स्वरूपाचे घटक आपण अतिदीर्घ काळामध्ये बदलू शकतो. त्याला आपण अतिदीर्घकाळ असं म्हणतो. म्हणजे उत्पादनाची सर्व आदाने जे आहेत ते उत्पादकाला या ठिकाणी सहज बदलणं शक्य होत असतं, त्याला आपण अतिदीर्घ काळ असं म्हणत असतो. हा अतिदीर्घ काळ जो आहे हा 5 वर्षापेक्षा जास्त असतो. बघा, काळानुसार बाजाराचं वर्गीकरण करताना पहिला जो प्रकार आहे तो अत्यल्प काळ. अत्यल्प काळ हा काही तासांचा, काही दिवसांचा, काही आठवड्याचा असतो. अल्प काळ जो आहे हा अल्प काळ 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत असणारा बाजार आहे. म्हणून आपण काळानुसार वर्गीकरण केलेलं आहे. अत्यल्प काळ हा दिवसांचा किंवा आठवड्याचा, अल्प काळ हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. दीर्घ काळ जो आहे हा 5 वर्षापेक्षा 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी असतो. आणि अतिदीर्घ काळ जो आहे हा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी असतो. आज आपण बाजाराच्या प्रकारामध्ये बाजाराचं वर्गीकरण करत असताना बाजाराची व्याख्या, त्यानुसार बाजाराचं वर्गीकरण करत असताना स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण आणि काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण अभ्यासलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं तर याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.